एव्हरीवन, आवाज येतोय माझा व्यवस्थित? हा येतोय मॅडम. घ्या. सर्वप्रथम मी या प्रेरणादायी व्याख्यानमालेचे आयोजक शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय व इनरव्हील क्लब कळम यांचे मनपूर्वक आभार मानते. अशा उत्तम उपक्रमांच्या माध्यमातून ज्ञानाची देवाणघेवाण होण्याची संधी सगळ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मी डॉक्टर वर्षा, डॉक्टर प्रियंका, प्रतिभा मॅडम आणि डॉक्टर पवाडे यांचे आभार मानते. थँक्यू सो मच. आणि मला खरंच छान वाटलं. मॅम, तुम्ही जास्तच परिचय दिला. खूप मोठा परिचय होता. 2 वाक्यात जरी सांगितलं असतं की मी डॉक्टर कशिश आहे, दॅट वॉज इनफ. बरं, मला थोडं माफ करा जर मी मध्ये मध्ये इंग्लिश बोलले, कारण मी इंग्लिशच शिकवते. मराठी माझी मातृभाषा आहे, पण मी पूर्ण प्रयत्न करेल की मराठीमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा, कारण हा विषय खूप जिव्हाळ्याचा आहे माझ्यासाठी. मातृत्व. आणि स्पेशली असं पाहायला गेलं तर जिजाबाई आणि सावित्रीबाई ह्या दोघी माझ्या लहानपणापासून, जेव्हा मला कळालं की एक मुलगी म्हणून सुंदर रूप मला मिळाले ह्या जीवनामध्ये, रूप म्हणजे आंतर आणि बाह्य दोन्ही, तेव्हापासून ह्या 2 महिला माझ्या जीवनातल्या आदर्श अशा आहेत. तर चला सुरू करूयात. आजचा माझा विषय सावित्रीबाई आणि जिजाबाईंचे नेतृत्व, आधुनिक मातृत्व आणि भविष्यातील नेत्यांची निर्मिती. तर यावर काही चर्चा करूयात आणि बोलूयात. आणि तुमचे पण काही प्रश्न असतील नक्की माझ्याशी शेअर करा. अ, मला मेसेज पाठवा, जेणेकरून आपण याला चर्चात्मक बनवूयात. मी माझं मॅप शेअर करते. तिकडनं शेअरिंग ऑन करता का प्लीज? हॅलो सर किंवा मॅम, वर्षा मॅम. हा अरविंद बोला सर. मॅडम. हा करतो एकच मिनिट हा. हा, ओके. होत नाही का आय त्याच्यात थिंक, शेअरिंग? हा, ऍक्च्युली सर तिकडनं एखादं शेअरिंग सुरू असेल कुणाचं तरी, त्याच्यामुळे ते दाखवत नाहीये. मी तुम्हाला होस्ट करू का? हा, चालेल सर. अरविंद सर होस्ट करा मॅडमला, आणि शेअरिंग कुणाचं नाही चालू, फक्त होस्ट करा मॅडम. ओके बघा मॅडम. हा, मी बघते सर. हा, येस सर. दिसतंय ना सर? विजिबल आहे? माझी स्क्रीन विजिबल आहे सर? हा विजिबल आहे. दिसतंय. हा, ओके सर, थँक्स. तर हा पहिला आपण सुरुवात करूयात. सावित्रीबाई आणि जिजाबाई यांचं लाईफ कसं सुरू झालं होतं, त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगते. मला माहिती सगळे याबद्दल बोलणारच आहेत आणि आपण सगळ्यांनीच यातनं प्रेरणा घेतलेली आहे. सर्वप्रथम जेव्हा सावित्रीबाईंनी हा वसा आपल्या हातात घेतला होता, तेव्हा भारतामध्ये फक्त 2% महिला ह्या लिटरेट असायच्या, जे जे प्रमाण खूप कमी आहे. आणि आजकाल जर आपण रेकॉर्ड मध्ये पाहिलं तर जवळपास 70% विमेन किंवा गर्ल्स त्या एज्युकेटेड आहेत, वेल लिटरेट आहेत. तर ही खूप मोठी उपलब्धी होती. अशा वेळेस त्यांनी ही गोष्ट त्यांच्या हातात घेतली होती आणि ही परंपरा त्यांनी आपल्याला पुढे चालवण्यास दिली आहे. नंतर त्यांनी जे त्यावेळेसचे जे डॉमिनन्स होतं किंवा जे पॉलिटिकल लीडर्स होते, त्यांना ही गोष्ट बिलकुलच खपली नाही. तर तेव्हा त्यांनी त्यांना डेथ थ्रेट्स दिले होते. आणि इवन त्यांनी जे डाऊन टोडन मुलं होते किंवा तळागाळातील मुलांची एज्युकेशनसाठी त्यांनी प्रयत्न त्यांचे सुरू होते. पण त्यांना सारखे लोक भिऊ घालायचे की नाही, तुम्ही हे सगळं बंद करा. तरी सुद्धा त्यांनी म्हणजे त्यांचं जे परसिव्हरन्स होतं किंवा त्यांची जी धैर्य होतं, त्यांनी ते कुठेच थांबवलं नाही आणि शी ट्राईड व्हेरी वेल टू टेक इट फॉरवर्ड.
18 स्कूल्स त्यांनी 1851 मध्ये जवळपास 18 स्कूल्स त्यांनी प्रस्थापित केल्या होत्या. आणि आपण समजू शकतो जेव्हा कुणीच मुलींच्या एज्युकेशनसाठी म्हणजे त्यांना घराच्या बाहेर किंवा चुलीच्या बाहेर त्या किचनच्या बाहेर जाऊ द्यायला तयार नव्हतं, त्यावेळेस ह्या स्त्रीने एवढा मोठा पाऊल उचलला होता. आणि आपण जेव्हा म्हणतो की एक स्त्री जेव्हा शिकते तेव्हा कम्प्लीट कुटुंबियाने ती सक्षम बनवते, तर ही त्याची पहिली सुरुवात होती. नंतर तेव्हा आपण बघितलं होतं की पॉलिटिकल क्लायमेटमध्ये डेक्कन सल्टनट किंवा मुघलांचं राज्य होतं, आणि तशा अवस्थेमध्ये आपल्या हिंदू कल्चरला जिवंत ठेवून आणि सगळ्या धर्मांना, सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना एकत्र ठेवून त्या शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणं हे खूप अवघड होतं. पण ह्या स्त्रीनी हे खूप महत्वाचं पाऊल आपल्या भारताच्या इतिहासामध्ये, हे फक्त महाराष्ट्र किंवा पुण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर अख्ख्या भारताच्या इतिहासामध्ये ही सुवर्ण अक्षरात लिहिल्या जावी अशी ही घटना आहे. अ, तसंच अ, तेव्हा आपल्याला ह्या जगाशी त्यांनी इंट्रोड्यूस करून दिलं की स्त्रियांना एज्युकेशनची खूप गरज आहे जगामध्ये. नंतर आपण बघूयात जिजाबाई बद्दल बोलूयात की त्यांना कल्चरल चॅलेंजेस होते जिजाबाईंना. जेव्हा आपण बघितलं की मुघलांचं राज्य होतं, आणि तेव्हा त्यांनी ऍडमिनिस्ट्रेशनचं फ्रेमवर्क जेव्हा बघितलं, तेव्हा त्यांना हे माहिती होतं की मराठ्यांचं राज्य प्रज्वलित ठेवणं खूप गरजेचं आहे आणि मुघलांचं वर्चस्व आहे. तर अशा वेळेस त्या आईस एक उद्देश होता, त्या पर्पजनी तिने त्या बाळाला मोठं केलेलं आहे. तर इथे आपल्याला आधुनिक मातृत्वामध्ये फक्त एक गोष्ट इथे नक्की बोलेल मी. सॉरी, हा इथे मुघलांचा पॉइंट मला जिजाबाईंबद्दल बोलायचा होता. आणि सावित्रीबाईंचं फक्त स्कूलिंगसाठी मी वापरते तिथे. इथे एकच गोष्ट सांगायची आहे की आपल्याकडे पर्पज असणं जगण्यासाठी किंवा उद्देश असणं खूप गरजेचं आहे. जिजाबाईंकडे हा उद्देश होता की आपल्या अ, मराठा एम्पायरची जी ज्योत आहे ती आपल्याला प्रज्वलित ठेवायची आहे. तर अशा वेळेस आपल्या मुलाला मला कसं मोठं करायचंय, माझं मातृत्व कसं असलं पाहिजे. तेव्हा त्या मातृत्वामध्ये आता मला तिथे डिटेल्स द्यायची गरज नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती की शिवाजी महाराजांना ह्या आईने मोठं कसं कसं केलेलं आहे. आणि त्या बाबतीमध्ये ह्या आजच्या जगामध्ये आपण आई म्हणून काय विचार करू शकतो आणि आपला उद्देश काय पाहिजे जगण्यासाठी. आता आपल्याकडे तशी परिस्थिती नाही की आपल्याला मुलाला कुठे युद्ध लढण्यासाठी पाठवायचंय. पण नक्की आपल्याला एक असं युद्ध समोर आहे की जिथे ऍडमिनिस्ट्रेशन शिकवायचं आहे, त्याला सॉफ्ट स्किल्स शिकवायचे आहेत, आणि ह्या जगामध्ये आपल्या बाळाला आपल्याला उभं करायचं आहे. तर यावेळेस आईचा काय रोल असला पाहिजे त्यावरही आपण नक्की बोलूया. सॉरी, माझी मराठी तेवढी छान नाही, पण मी प्रयत्न करते बोलण्याचा. नंतर आपण एक पुढचा पॉइंट बघूयात. इथे आपण शॉर्ट मध्ये बघितलं की जिजाबाई आणि सावित्रीबाईंचा त्यांच्याकडे एक उद्देश होता जीवन जगण्याचा, आणि खूप धैर्याने त्यांनी त्या उद्देशाला 100% न्याय दिलेला आहे. आणि जसं सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी एज्युकेशन आणि जे डाऊन टोडन किंवा दीन दुबळ्या गळ्यातळातील सगळ्या लोकांसाठी त्यांनी एज्युकेशन ओपन केलं होतं. आणि जिजाबाईंनी आपल्या मराठा एम्पायरला उभं करण्यासाठी शिवाजी महाराजांना तशा ट्रेनिंगनी तसंच त्यांनी गोष्टी सांगत तशा प्रकारच्या वातावरणात त्यांना मोठं केलं होतं. आता एन्फोर्समेंट वर्सेस इन्स्पिरेशन वर आपण बोलूया. सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा ही पहिली शाळा सुरू केली होती, तेव्हा आपण म्हणजे तुम्ही नक्कीच ऐकलं असेल की लोक तिच्यावर चिखल फेकायचे किंवा शेण आणून फेकायचे. अशा वेळेस एका स्त्रीचं काय तिथे तिचं रिॲक्शन पाहिजे त्या गोष्टीवर, तिचा काय रिस्पॉन्स पाहिजे अशा ठिकाणी. आजच्या जगात जर असं कोणी केलं तर नक्की लोक एक स्टेप बॅक घेतील किंवा सोडून टाकतील. आणि एवढं करेज किंवा एवढी धैर्य दाखवायची आजकालच्या मुलांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये आहे का ती हिंमत. या स्त्रीने एक ती रोज एक्स्ट्रा साडी आपल्या जवळ ठेवायची आणि ती साडी चेंज करायची. जेव्हा लोक तिला अशा प्रकारे प्रताडित करायचे, तेव्हा ती साडी चेंज करायची आणि पुन्हा आपला तो शिक्षणाचा वारसा पुढे घेऊन जायची. आणि ही खूप मोठी गोष्ट आपल्याला सावित्रीबाई फुलेंनी शिकवलेली आहे की आपल्याकडे एक रिझिलियन्स पाहिजे, म्हणजे ती लवचिकता पाहिजे. माझं कर्म हे आहे की मला लीडर्स डेव्हलप करायचे आहेत आणि मला ही शाळा मुलांसाठी म्हणजे ती ज्योत प्रज्वलित ठेवायची आहे. तर अशा वेळेस जर मी हारले तर मग हा जो वसा मी पुढे घेऊन जाणार आहे, तर त्याचं काय होईल. तर हे हे इन्स्पिरेशन आपण ही गोष्ट नक्की यांच्याकडनं शिकायला पाहिजे, सावित्रीबाई फुलेंकडनं. आणि ही गोष्ट आपण आजच्या मुलांनाही सांगितली पाहिजे किंवा मुलींना त्यांच्या एज्युकेशनचं किती इम्पॉर्टन्स आहे, या स्त्रीने किती खस्ता खाल्लेला आहे, ही गोष्ट आपण नक्की
शेअर करायला पाहिजे आजच्या मुलांसोबत. नंतर जेव्हा प्लेग हा भयानक आजार भारतामध्ये 1896 ते 97 ह्या दरम्यान एकदम पीकवर होता. खूप लोक म्हणजे जवळपास 1900 लोक आठवड्याला मरत होते. म्हणजे 3 ते 4 हजार लोक एका महिन्यात म्हणजे त्या आजारामुळे ग्रस्त होते आणि डेथ रेट खूप वाढलेले होते. तेव्हा सावित्रीबाई फुले आणि त्यांचा मुलगा यशवंतराव, डॉक्टर यशवंतराव फुले यांनी त्या सगळ्या प्लेगच्या आजारांना अ, एक सोशल सर्व्हिस दिलेली आहे. विचार करा, जेव्हा माहिती की हा आजार कंटेजियस आहे, जर आपण त्यांची सेवा करता करता हा आजार तुम्हाला पण त्या आजाराची लागण होऊ शकते हे माहिती असताना सुद्धा आपल्या जीवावर घेऊन आपण म्हणतो की आर्मीचे लोक हे हे आपल्या देशासाठी लढतात, पण बघा ही सामान्य स्त्री, तिला तिला सेवा भाव हा होता. म्हणजे एक संवेदना होती. संवेदना शिकवणं आजच्या सॉफ्ट स्किल्स मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट ही स्किल मानल्या जाते. सगळ्यात इम्पॉर्टंट सॉफ्ट स्किल मानल्या जाते इम्पॅथी किंवा संवेदना. लोकांबद्दल तुम्हाला त्यांच्या मनाला समजून घेणं किंवा त्यांच्या भावना किंवा त्यांच्या प्रॉब्लेम्सला समजून घेणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. तेव्हाच तुम्ही एक चांगले ऍडमिनिस्ट्रेटर किंवा चांगले एम्प्लॉई किंवा चांगले बिझनेसमॅन किंवा ऑन्टरप्रिनर बनू शकता. तर ही खूप मोठा लेसन इथे आपल्याला सावित्रीबाईंनी दिलेला आहे. सेकंड थिंग, सावित्रीबाई यशवंतराव इन एस्टॅब्लिशिंग अ क्लिनिक इन पुणे, त्यांनी तिथे एक छोटस हॉस्पिटल ओपन केलं होतं पेशंटसाठी. आणि तिथे सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना त्यांनी म्हणजे तिथे परमिशन होते. असं नाही की हे फक्त एका पर्टिक्युलर कास्टसाठी आहे किंवा पर्टिक्युलर धर्मासाठी आहे. तर हा जो इन्क्लुसिव्हनेस आहे अ, हा त्यांनी आपल्याला तिथे या गोष्टीचा एक लेसन दिलेला आहे की सर्व धर्म समभाव आहे तिथे. असं नाही की पर्टिक्युलर एका किंवा तेव्हा आपल्या भारतामध्ये खूप जातीभेद होता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1900 दशकामध्ये आपण ही गोष्ट डॉमिनेंटली फेस केलेली आहे. सो शी कॉन्टॅक्टेड द प्लेग वाईल हेल्पिंग अ यंग बॉय. आणि ती तेव्हाच त्यांना प्लेगची लागण झाली आणि 1897 मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. नंतर यशवंतराव हे जिवंत होते, पण 1897 मध्ये ते आर्मीतनं वापस आले. त्यांनी तो आईचा वसा पुढे घेऊन गेले आणि ते सर्व्ह करत होते बिकॉज ही वॉज अ डॉक्टर. आणि पण 13 ऑक्टोबर 1905 मध्ये अ, ते या प्लेग मध्ये ते आपल्याला सोडून गेले. तर दिस इज व्हॉट द परसिव्हरन्स आणि लोकांसाठी जी इम्पॅथी आहे ती त्यांनी दाखवली. आजकालच्या जगात थोडं अवघड आहे की कारण आपण एवढे या सोशल मीडियामध्ये किंवा आजच्या जगामध्ये आपण भौतिक सुखांमध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह झालेलो आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा अ, अशा प्रकारची इम्पॅथी किंवा संवेदना, कुठेतरी संवेदना शून्य झालेले आहे आजकालची जी जेनझी आहे. तर ह्या गोष्टी जेव्हा आपण सांगू कदाचित 100% नाही, पण काही 10-20% कुठेतरी त्यांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ही गोष्ट आपण फिट करू शकतो. ते अशा अशा गोष्टी चर्चेत असणं, आई वडिलांनी, शिक्षक तर घेतातच रिस्पॉन्सिबिलिटी, पण येस आई वडिलांनी सुद्धा यावर बोललं पाहिजे. इथे रिस्पॉन्सिबिलिटी वर्सेस चॉईस. रिस्पॉन्सिबिलिटी सांगते की आय मस्ट, मला करावंच लागेल. आणि चॉईस ही असते की आय विल, हो मी करेल. राईट. तर इथे सावित्रीबाई फुलेंची ही चॉईस होती. त्यांनी स्वतः हे निवडलं होतं की इथे इथे मला त्रास होईल नाही होईल, समाज काय करतोय त्यापेक्षा हे मी निवडलेलं ध्येय आहे किंवा हे मी निवडलेलं उद्देश आहे, तर हे मी नक्की पूर्ण करेन. त्यामुळे सावित्रीबाई फुले हा वारसा पुढे घेऊन जाऊ शकले. तर ही गोष्ट शिकण्यासारखी आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला आजच्या जनरेशनला शिकवणं किंवा त्या ह्या गोष्टी डिस्कस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आता आपण बोलूयात मॉडर्न जनरेशन बद्दल. मॉडर्न जनरेशन त्यांना आजकाल जेनझीज म्हणलं जातं आणि आपण सगळे मिलेनियर्स आहोत. तर 1997 आणि 2012 यामध्ये जन्माला आलेले युजली जे मुलं असतात, या मुलांना मी डेफिनेशन देईल, थोडी हार्श होईल, पण हे मुलं नम झालेत. नम म्हणजे हे हे सुन्न पडलेली जनरेशन आहे. ह्या जनरेशनला आपण बाजूनी जाताना सुद्धा जर कुणाला काही प्रॉब्लेम आहे किंवा कुणी त्रासात आहे तर हे इग्नोर करतात किंवा दुर्लक्षित असतात. या लोकांना या बाबतीमध्ये ही जी संवेदनाबद्दल आपण बोलतोय किंवा सहानुभूतीबद्दल बोलतोय, तर आणि
म्हणजे हे मी म्हणत नाही, म्हणजे जेव्हा मी हा शब्द वापरते, सुन्न पडली किंवा नम पडली, तुम्ही सुद्धा या गोष्टीवर विचार करा. जेव्हा आपण यंग जनरेशनला बघतोय, अ, जेव्हा आपण लहान होतो, कदाचित आम्ही आपल्या मम्मी पप्पांची किंवा काका काकू मामा आजी आपले शेजारी आपण सगळ्यांना मदत करायचो. कुठे ना कुठे त्यांच्या भावना त्यांच्या वेदनांना आपण जाणायचो. पण आजकाल मी हा प्रश्न तुम्हाला विचारते की तुम्ही तो फरक बघता का आपल्या जनरेशन मध्ये आणि या जनरेशन मध्ये? आणि आपण आपल्याकडे नेहमी एक उत्तर असतं ह्या गोष्टीसाठी किंवा एक्सक्यूज असतो की हो, जनरेशन टू जनरेशन लोक बदलत असतात, जनरेशन टू जनरेशन आपण ऍडव्हान्स होत असतो. ऍडव्हान्स होणं आणि संवेदना शून्य होणं यात फरक आहे. संवेदना शून्य होणं म्हणजे ह्या ह्युमन बिंग किंवा आपण सगळे ह्युमन बिंग आहोत किंवा सगळ्या झाड फुलं पानं आणि ही पृथ्वी, वसुदैव कुटुंबकम, हा हा हे जेव्हा सेंटेन्स आपण वापरतो तेव्हा ह्या युवा मुलांना मुलींना ह्या गोष्टीची जाणीव राहिली पाहिजे की माझ्या आसपास काय सुरू आहे किंवा माझ्या आसपास कोण जगतंय. ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव त्या मुलांना असणं खूप गरजेचं आहे. नंतर नेक्स्ट पॉइंट आहे, मी इलॅबरेट करेल ह्या टर्मला आणखी. डेली सोशल मीडिया यूज अमंग जेनझीज ऍव्हरेज 8.4 आवर्स. आजची जर युवा पिढी तुम्ही पाहिली, किशोर अवस्थेतली मुलं जर पाहिली, हे ऍव्हरेज 8.5 घंटे मोबाईल वापरतात. चांगलं किंवा वाईट हे आपण नंतर ठरवूयात, पण जवळपास ऍव्हरेज म्हणजे हे आजचं रिसर्च आहे, करंट रिसर्च. जवळपास 8.5 घंटे त्या मोबाईलच्या स्क्रीनवर मुलं असतात ऑन अन ऍव्हरेज. 42% जेनजीज रिपोर्ट्स फीलिंग इमोशनली डिस्कनेक्टेड फ्रॉम फॅमिली फ्रेंड्स डिस्पाइट कॉन्स्टंट डिजिटल कनेक्शन. जवळपास म्हणजे अर्धी जनरेशन जी आहे आपल्या फॅमिलीशी डिस्कनेक्ट फील करते. काय डिस्कनेक्ट फील करते? कारण ते एवढे स्क्रीनवर आहेत आणि एवढं कलरफुल एंटरटेनिंग ते वर्ल्ड असतं. फॅमिली फ्रेंड्स किंवा नातेवाईक त्यांना कुठेतरी कलरलेस वाटायला लागतात आणि ते हार्डली आपल्या फॅमिली किंवा कुटुंबियांसोबत वेळ घालवतात. आपण कुटुंबासोबत घालवणारा आजकालचा वेळ कसा झालाय? संध्याकाळी आपण डिनरला बसतो, डिनरला बसले की समोर जेवणाच्या प्लेटा असतात आणि तिकडे टीव्ही सुरू असतो आणि आम्ही फॅमिली टाइम सोबत स्पेंड कसा करतोय, तर आम्ही टीव्हीवर एक सिरियल बघतोय किंवा टीव्हीवर एक मूवी बघतोय आणि तो आपला फॅमिली टाइम आहे. किंवा आम्ही संडेला किंवा मंथ मध्ये एकदा सगळे सोबत बाहेर जातोय मूवी बघण्यासाठी किंवा शॉपिंग मॉलमध्ये फिरण्यासाठी. हा फॅमिली वेळ नसतो किंवा हे फॅमिली सोबत स्पेंड करण्याचा जो क्वालिटी टाइम आहे ह्याला म्हणत नाही. आपण फक्त सोबत आहोत आणि आपण काहीतरी थर्ड गोष्ट बघतोय ज्याचं इम्पॉर्टन्स काहीच नाही. आपल्यामध्ये कम्युनिकेशन नाहीये, आपण एकमेकांशी संवाद साधत नाहीये. तर हा फरक आपल्याला कळायला पाहिजे. त्या मग अर्ध्यापेक्षा जास्त जेनजीज जे आहेत त्यांना फॅमिली सोबत का कनेक्शन फील होत नाही किंवा तिथे त्यांना का असं वाटत नाही की बसून आई पप्पांशी किंवा आजी आजोबाशी काका मामांशी आपण बसून काही डिस्कस करावं किंवा काही गोष्टी शिकाव्या. ह्या जनरेशनला सारखं असं वाटतं की आम्ही ह्या डिजिटल वर्ल्ड मध्ये, ह्या लोकांना काहीच येते म्हणजे माझ्या आई पप्पांना किंवा आजी आजोबांना यांना डिजिटल वर्ल्ड बद्दल काहीच माहिती नाही, हे इलिटरेट आहेत त्या जगात, मला सगळं येतं. त्याच्यामुळे आमच्याकडे जे ज्ञान आहे, आमच्याकडे जे ज्ञानाचं भंडार आहे, त्या भंडाराची त्यांना शून्य किंमत आहे. पण ही किंमत जाणून घेण्यासाठी किंवा त्याची किंमत कळून देण्यासाठी काय करावं याच्यावरही आपण बोलूयात. ऍव्हरेज अटेन्शन स्पॅन अमंग जेनजीज हॅज डिक्रीज टू 8 सेकंड. हे थोडं तुम्हाला ऐकून शॉकिंग वाटेल, बट दॅट इज ट्रू. आजकालची जे जेनजीज आहेत त्यांचा जो अटेन्शन स्पॅन आहे, जर ते फोकस करून एका ठिकाणी एकाग्र बुद्धीने बसावं असं त्यांना वाटलं तर ते 8 सेकंदाच्या वर बसू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील, कारण त्या स्क्रीननी त्यांना असं घेरलंय, त्या मोबाईल स्क्रीननी. त्याच्यामुळे त्यांचा अटेन्शन स्पॅन दिवसेंदिवस खूप कमी होत चाललाय. तर आपण ह्या पॉइंट्सवर बोललो. आता बघूयात, आपण सावित्रीबाई जिजाबाईचा वसा बघितला. जिजाबाईंनी, त्यांच्याकडे एक उद्देश होता, सावित्रीबाईकडे पण जगण्याचा एक उद्देश होता आणि त्यांनी आपल्याला इम्पॅथी, सगळ्या मनुष्य प्राण्यांवर कसा जीव लावावा, त्यांच्या प्रॉब्लेम्सला आयडेंटिफाय करून कसे सोल्युशन्स काढावेत, कसं रेझिलियन्स शो करावं किंवा लवचिकता कशी असावी जीवनामध्ये, आणि आपल्या जेव्हा आपण एखादं कार्य डिसाईड केलं तर त्याच्यावर कसं अग्रसर राहून कन्सिस्टन्सी मेंटेन करावी हे त्यांनी आपल्याला शिकवलं.
आता ही मॉडर्न जनरेशन आहे, आजची जनरेशन, आणि इथे मग आपण आपल्याला आईचा पण रोल बघायचा आहे. पण त्याच्या आधी आपण बघूयात की आपल्याला 3 रिअलायझेशन काय आहेत, मॉडर्न मदर्सला काय इथे ते शिकण्यासारखं आहे आपल्याला. स्मार्टफोन्स, डिजिटल डिव्हाइसेस आर युअर एनिमी. सगळ्यात आधी आपल्याला यंग जनरेशनला सांगावं लागेल, एक एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे. एका 17-18 वर्षाच्या मुलाला म्हणजे हा बनलेला घडा आहे, ऑलरेडी तो घडा तयार आहे, किंवा तिथे त्याची घडण झालेली आहे. त्याला बदलणं, त्याला मोल्ड करणं थोडं अवघड असतं, आणि तशी मुलं आम्हाला मिळतात कॉलेजमध्ये. तर तिथे जेव्हा आम्ही सांगतो, तर कदाचित खूप कमी वेळासाठी तो असर होत असेल, किंवा त्याच्याकडे जीवनात काही मोटिवेशन आहे आणि तिला आणि त्याला काही त्या मोटिवेशन साठी जगायचं असेल, तर कदाचित काही मुलांवर माझ्या बोलण्याचा असर होत असेल. पण आपण आता मुळापासून आपल्याला जर सुरुवात करायची असेल, तर त्याच्यासाठी काय करावं त्याच्यावर नक्की आपण बोलूया. सगळ्यात पहिले आपल्या मुलांना आपल्याला हे सांगायचं आहे की स्मार्टफोन्स किंवा जे पण डिजिटल डिव्हाइसेस आहेत ते तुमचे एनिमी आहेत. हे थोडं हार्श वाक्य आहे, पण ती रियालिटी आहे. पुस्तकातनं शिकू शकतो, डिस्कशन मधनं शिकू शकतो, ह्या जगामध्ये आपण वावरून शिकू शकतो. सगळं तू मोबाईल फोन किंवा ते डिजिटल डिव्हाइसेस तुम्हाला सगळं, म्हणजे मी असं म्हणत नाहीये की ह्या डिव्हाइसेसला एकदम बाजूला ठेवून आपण जगावं. पण कुठेतरी त्या वेळेला कसं लिमिट करायचं, त्या बाबतीत आपल्याला विचार करणं, ते विचारचक्र सुरू करणं आजच्या काळाची खूप इम्पॉर्टंट म्हणजे ती ही गरज आहे. यू आर नॉट अवेअर ॲज यू डोंट रिअली गेट अ चान्स टू सी हाऊ युअर चाइल्ड इज नॉट प्रोग्रेसिंग कॉन्टेक्स्ट हाऊ द वर्ल्ड फंक्शन्स. म्हणजे इथे हे म्हणायचं आहे की मोबाईलमध्ये तुम्ही सगळं बघताय, तुम्ही ऍक्शन्स बघताय, मूवी बघताय, तुम्ही जगामध्ये प्रोग्रेस कसा होतो हे सगळं बघताय. पण जेव्हा तुम्ही त्याला अनुभवत नाही, किंवा अनुकरत नाही, किंवा तुम्ही स्वतः त्याला करत नाही, टीव्हीवर स्क्रीनवर बघून ते तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये ती चालना मिळणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतः पाऊल उचलावं लागेल. राईट. जर तुम्ही कुणाला म्हणजे रनिंग करताना बघताय, याचा अर्थ हे नाही की तुम्ही रनिंग करताय. जर तुम्ही कुणाला ऍक्शन करताना बघताय, याचा अर्थ हा नाही होत की तुम्ही ऍक्शन करताय. कदाचित खूप म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंड किंवा थोड्या वेळासाठी तुम्हाला ते वाटत असेल की हो, तो हिरो मीच आहे, किंवा त्या हिरोईन सारखं मीच सुंदर दिसतेय, किंवा मी हे काम 100% म्हणजे मी बिझनेसमॅन झालो, किंवा मी एक ग्रेट वुमन झाले. हे बघितल्यामुळे आपण बनत नाही. आपल्याला त्याच्यावर पावलं उचलावी लागतात, आपल्याला त्याच्यावर स्टेप्स घ्यावे लागतील. तर ही गोष्ट, त्यातला फरक त्यांनी मिटवून टाकला. त्यांना असं वाटतं मी दिवसभर स्क्रीनवर काहीतरी नॉलेज घेतोय, किंवा मी दिवसभर स्क्रीनवर काहीतरी बघतोय, त्याचा अर्थ माझ्या जीवनात आमूलाग्र बदल घडतोय. तर हे याच्यासाठी मोठं नो. हे खूपच चुकीचं म्हणजे त्यांच्या माइंडसेट मध्ये हे बसलेलं आहे. तर यातनं आपल्याला बाहेर काढावं लागणार आहे मुलांना. नाहीतर उद्या त्यांना ह्या नॉर्मल जगामध्ये जगणं खूप अवघड होईल. आणि नंतर असं होतं की आपण ही सगळी अपेक्षा जी आहे ते आपण शिक्षकांवर टाकतो, की शिक्षक हे पूर्ण करतील, किंवा शाळेत जाऊन माझा मुलगा किंवा मुलगी ती तिथे जाऊन त्यांच्यामध्ये सुधारणा होईल. तर मी तुम्हाला एक एक फरक सांगते. जेव्हा तुम्ही खूप कलरफुल गोष्टी एक स्क्रीनवर बघता किंवा टीव्हीवर बघता, आणि तिथे एक अशी एक स्त्री किंवा एक पुरुष असा टीचर म्हणून उभा आहे, त्याच्या समोर एक स्क्रीन किंवा बोर्ड ठेवलेला आहे, स्मार्ट बोर्ड ठेवलेला आहे, आणि ते तुम्हाला एका सिम्पल लँग्वेज मध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत. तर जेव्हा ते स्क्रीन मधले एवढे डिजिटल इफेक्ट त्यांच्यावर झालेले असतात, तिथे त्यांना ती क्लासरूम बोरिंग वाटायला लागते. तर ही वेळ येण्याआधीच त्यांच्या पासून तो स्मार्टफोन किंवा डिजिटल डिव्हाइसेसचं लिमिटेशन त्यांच्यावर टाकणं खूप गरजेचं आहे. हा बदल आपल्याला आणणं खूप गरजेचं आहे. तर घरामध्येच तुम्हाला फक्त एक आई म्हणून राहणं, आई म्हणून एक मातृत्व किंवा प्रेम, ममता देणं जितकं गरजेचं आहे, तिथेच त्या एक आई सुद्धा एक शिक्षक असते. तर तुम्हाला हा क्वालिटी टाइम तुमच्या मुलांसोबत स्पेंड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट आहे मास्टर डिजिटल डिव्हाइसेस अँड वर्ल्ड ट्रॅप इक्विव्हॅलन्स. इट्स नथिंग बट द डिस्कनेक्शन. आपल्याला असं वाटतं की आपण डिजिटल डिव्हाइसेस बद्दल खूप शिकतोय, म्हणजे आपल्याला खूप ह्या जगाबद्दल नॉलेज येते. मी इथे हे म्हणत नाही की आपण डिजिटल वर्ल्ड किंवा डिजिटल डिव्हाइसेस पासून कम्प्लिटली 100% त्यांना दूर केलं पाहिजे. पण खूप एक्सेस वापर ते करतायत, तर त्याच्यावर आपल्याला थोडस कुठेतरी लगाम कसणं गरजेचं आहे. रिप्लेस एक्स्ट्रा टाइम एज्युकेटिंग युअर सेल्फ अबाउट रेझिंग अ चाइल्ड, सेटिंग विजन अँड डिझायनिंग ऍक्शन प्लॅन इन्स्टेड ऑफ इन्व्हॉल्विंग इन टू माइंडलेस थिंग्स. दॅट ऑल्सो मॅटर्स. जेव्हा तुम्ही एका मातृत्वाचा निर्णय घेता, मला इथे एक गोष्ट बोलणं खूप इम्पॉर्टंट वाटते.
जमाना मी थोडा एक काम बदलतोय कर, इथे. तू इकडे झोप बघ आणि बघतो तिकडे बघ. टाकली का? हा, त्याच्यावर टाकली का? प्लीज तुम्ही तुमचा म्यूट वर हो. ठेवाल का माईक? हा. इथे एक मला असं वाटतं, जेव्हा मातृत्व स्वीकारायचे स्त्रीला, आजकाल आपण एका संक्रमण स्टेज मधनं जातोय. सगळ्या माता ह्या हाऊसवाईफ नाहीयेत किंवा त्या होममेकर नाहीयेत, गृहिणी नाहीयेत. आजकाल सगळ्या, जसं सावित्रीबाईंनी हा वसा पूर्ण म्हणजे वसा पुढे आणलेला आहे आणि आपण आज सगळे शिक्षण घेतोय. तर सगळ्यांना एक मध्ये इच्छा असते की मीही माझी प्रोडक्टिव्हिटी वाढवावी, मी पण जॉब करावा. तर ह्या स्त्रिया जॉबही करतायत. आणि मग अशा वेळेस ती दुहेरी भूमिका जेव्हा पार पाडायची असते एका स्त्रीला, तर हे खूप मोठं चॅलेंज आहे तिच्यासाठी. तेव्हा जेव्हा तुम्ही मातृत्व स्वीकारताय, तेव्हा तुम्हाला हा प्रश्न आधी स्वतःला विचारावा लागेल की मी मातृत्वासाठी तयार आहे का? ही माझी जबाबदारी किंवा जिम्मेदारी म्हणून मी ही घेतेय, की ही माझी निवड आहे, की ही माझी, म्हणजे मला निवड, मी याला एक ऍज अ चॉईस मी स्वीकारला आहे. यातला डिफरन्स त्या स्त्रीला कळणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा ती मातृत्वाचा निर्णय घेते, ती फिनान्शियली स्टेबल आहे का? तिच्या जॉब आणि घर आणि त्या बाळाला ती पुरेसा वेळ देऊ शकणार आहे का? आणि याच्यासोबत एक खूप मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की फक्त ही त्या आईची जिम्मेदारी नसते तिथे. आजी आजोबा आहेत, घरातले बाकीचे मेंबर्स आहेत, आणि बाबा आहे, त्या बाळाचा होणारा बाबा आहे, ह्या सगळ्यांची ही एकत्रित जिम्मेदारी आहे. आणि तिथे आपल्याला फक्त एक बाळ आपल्याला पुढच्या जनरेशनसाठी कुणाला तरी जन्माला घालायची ही भावना नसते. तिथे आपल्याला एक असा मनुष्य किंवा असा ह्युमन बिंग तयार करायचा आहे, ज्याला मला ह्या येणाऱ्या म्हणजे हे जे कंटेम्पररी एरा आहे, मी त्याच्यासाठी त्याला तयार करायचंय मला. तेव्हा हे जिजाबाईला 100% माहिती होतं की मला ह्या मुघलांशी लढण्यासाठी मला एक असा हिरा जन्माला आणायचा, असा एक वॉरियर जन्माला मी घातलाय, की जो अ, यांना आपल्या मराठा साम्राज्यावर ही जी काळी रात्र आलेली आहे, तर हा माझा शिवबा त्याला दूर करेल. तिला तेवढा कॉन्फिडन्स होता आणि त्या कॉन्फिडन्सनी ती त्या बाळाला मोठं करत होती. जेव्हा तुम्ही त्या बाळाला जन्माला घालता, तुमच्याकडे काय उद्देश आहे? तुम्हाला त्या बाळावर काय संस्कार करायचे आहेत? यासाठी तुम्ही मेंटली प्रिपेअर पाहिजे, तुम्ही फिजिकली प्रिपेअर पाहिजे. तुमचं डाएट, तुमचं काम, तुमचं फिनान्शियल केअर, ह्या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन, म्हणजे सारासार विचार करून, इंटेलेक्च्युअली, क्रिटिकली विचार करून ह्या गोष्टीला तुम्हाला न्याय द्यायचा आहे. फक्त एक किंवा दोन बाळ आहेत, बाळ झालं, मग ते बाळ कधी आजीच्या हातात मोठं होतं किंवा कुठेतरी आम्ही डे केअर सेंटरमध्ये ठेवलं आणि मग शाळेत टाकलं आणि मग आता शाळा त्याची काळजी घेत. अ, हा विचार कुठेतरी अपूर्ण आहे. मी चुकीचा म्हणणार नाही, पण अपूर्ण आहे. त्याला पूर्णत्वाला नेण्यासाठी तुम्हाला रेडी व्हावं लागेल स्वतःला. जेव्हा आपण म्हणतोय 5 ते 14 वर्ष हे सगळ्यात आयडियल वर्ष असतं एका बाळाला अ, त्याच्या त्याच्या आई वडिलांनी ह्या समाजामध्ये, म्हणजे मी हे नाही म्हणते की मला डॉक्टरला पुढे न्यायचंय किंवा इंजिनियर बनून पुढे न्यायचंय. ही गोष्ट खूप वेगळी आहे. त्याचं करिअर किंवा त्याची चॉईस, त्याचा इंटरेस्ट हे नंतर येतं. पण आधी एक गुड ह्युमन बिंग, एक चांगला मनुष्य ह्या जीवनामध्ये आपल्याला जो ह्या पृथ्वी तलावरील सगळ्या प्राण्यांना, मनुष्यांना, इथल्या पॉलिटिकल कंडिशन्सला समजून, सगळ्या जाती धर्मांना एकत्रित, सगळ्या जेंडर डिस्क्रिमिनेशन न करता स्त्री पुरुष ह्या ह्या सगळ्या इन्क्लुसिव्हनेसला समजून त्याला पुढे न्यायचंय. ह्या बेसिक गोष्टी एक आईच शिकू शकते, एक फॅमिली शिकू शकते. तर ह्या गोष्टी आपल्याला बेसिकली आईला ह्या गोष्टींसाठी रेडी राहावं लागेल. पण गर्भसंस्काराचा विचार करतो. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की जिजाबाई शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत आणि ग्रेट वॉरियर्सच्या गोष्टी सांगायच्या. त्या काय सांगायच्या? शिवबानी हे हे सगळं ह्या गोष्टी ऐकूनच ते त्या लढाईसाठी तयार झाले होते. ते करेजियस बनले, ते खूप स्ट्रॉंग, ब्रेव्ह ह्युमन बिंग बनले. ते फक्त ग्रेट वॉरियर नव्हते, ते गुड ह्युमन बिंग सुद्धा होते. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जिजाबाईंचा खूप मोठा वाटा आहे. त्या स्त्रीनी प्रत्येक क्षणी हा विचार केला असेल की मी शिवबाला घडवते, तेव्हा मला कुठल्या कुठल्या गोष्टींची, मला त्याला पॉलिटिकली रेडी करायचंय, मला त्याला भौगोलिकरित्या, त्याला सगळ्या महाराष्ट्राचे कानाकोपऱ्याची त्याला इन्फॉर्मेशन पाहिजे.
तिने बेसिक ज्ञान ते दिलं आणि मग दादाजी कोंडदेवांच्या हातामध्ये ते बाळ दिलेलं आहे. ही गोष्ट आजकालच्या म्हणजे ज्या माता आहेत त्या रेडी आहेत का ह्या गोष्टींसाठी, त्या विचार करतायत का ह्या सगळ्या गोष्टींचा? ह्या ह्या गोष्टीकडे लक्ष देणं आपलं खूप गरजेचं आहे. म्हणजे फक्त हो मला बाळ होणार आहे किंवा बाळ झालं, ठीक आहे, 2 4 5 महिने मला मॅटर्निटी लिव्ह मिळाली आणि मी बाळासोबत होते, आणि आता जेव्हा त्या बाळाची लिसनिंग किंवा स्पीकिंग ॲबिलिटी होणार आहे किंवा तो शिकणार आहे, या पुढच्या मोटर स्किल्स किंवा त्याच्या इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट होणार आहे, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होणार आहे, त्यावेळेस आईच्या सपोर्टची खूप गरज असते. तर तेव्हा माता आधी रेडी पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी, जेणेकरून ती हे ज्ञान त्या मुलाला देऊ शकेल. आणि मी अजून म्हणते, फक्त आजकालच्या जमान्यात फक्त माता नाही, इथे आई बाबा, आजी आजोबा, जे जेव्हा तुम्ही इंटरॅक्ट करतात ते बाळ तेव्हा फक्त लिसनिंग स्टेजमध्ये असतात, ते रेडी असतं मध्ये नॉलेज गेन करायला, की तेव्हा ते क्वेश्चन विचारण्यासाठी क्युरियस नसतं. आधी ते फक्त ऍक्सेप्ट करायला रेडी असतं, की तुम्ही मला द्या, तुम्ही बोला, तुम्ही सांगा आणि मी सगळं घेतो. कारण हे एकदम अशी चिखलाची गोळ्या आहेत, बस तुम्हाला त्याला शेप, तुम्ही जसा म्हणाल त्याला शेप देऊ शकता. तर तुम्ही गुड ह्युमन बिंग म्हणून विचार मनात आणून, जसं मी सांगितलं की रामायण महाभारताच्या गोष्टी आहेत, ग्रेट वॉरियर्सच्या गोष्टी आहेत. आजकालच्या जगामध्ये सॉफ्ट स्किल्सची गरज आहे. लिडरशिप क्वालिटीसाठी कोलॅबरेशन, म्हणजे संवेदनशीलता मुलांमध्ये गरजेची आहे. त्यांना जगामध्ये चालणं, लोकांशी बोलणं, इंटरॅक्ट करणं, निगोसिएशन करणं, ह्या सगळ्या गोष्टी शिकवणं खूप गरजेचं आहे. तर तिथे आईनी किंवा बाबांनी किंवा आपले जे आसपास आपले नातेवाईक जे त्या बाळासोबत राहणार आहेत त्या वयामध्ये, ह्या सगळ्यांनी ह्या गोष्टी डिस्कस करणं खूप गरजेचं आहे त्या मुलासोबत. नंतर एक पॉइंट तिथे आहे, मला थोडं चाणक्याने एका मुलाच्या म्हणजे जेव्हा आपण त्याला मोठं करतोय बाळाला, तेव्हा काय काय काळजी घ्यायची आहे, एक 2 वाक्यांमध्ये मी सांगू इच्छिते. जेव्हा बाळ 1 ते 5 वर्षाचं असतं, त्याला खूप लाड करावेत, त्याला एकदम आपल्या हृदयाच्या स्पंदनासारखं जपावं. पण जेव्हा ते बाळ 5 ते 15 वर्षाच्या मध्ये असतं, तेव्हा तुम्ही त्याला स्ट्रिक्ट डिसिप्लिन मध्ये ठेवायचंय, त्याला तुम्ही अनुशासनामध्ये ठेवायचे 5 ते 15 वर्षामध्ये. तर ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. इथे आपण त्याला जर आपण लाडाने बिघडवलं, की मग नक्की आपल्याला त्याच्या ऍडोलसंट एज मध्ये किंवा जेव्हा तो टीन एज मध्ये असेल, तेव्हा त्याचे डिसएडव्हान्टेज आपल्याला भोगावे लागतील. याच्याबद्दल एक छोटस एक जर्नलमध्ये एक स्टडी पब्लिश झालेली होती, द जर्नल ऑफ चाइल्ड अँड फॅमिली स्टडीज मध्ये. Examine the relation between parenting styles and child outcomes. The research found that authoritative parenting characterized by warmth and clear expectation. Authoritative parenting म्हणजे तिथे तुम्ही त्याला अनुशासन देताय त्या मुलाला 5 ते 15 वर्षाच्या मध्ये. जेव्हा त्या मुलाला तुम्ही तसं मोठं केलंय, प्रॉपर डिसिप्लिन दिलेलं आहे, त्याला प्रॉपर तुम्ही टाइम मॅनेजमेंट शिकवलं आहे त्या वयामध्ये, त्याला पुस्तक वाचनाची सवय लावलेली आहे, त्याला व्यायामाची, योगाची सवय लावलेली आहे, त्याला तुम्ही अध्यात्म शिकवलेलं आहे त्या वयामध्ये. अशा वेळेस त्या मुलामध्ये आमूलाग्र बदल तुम्ही जो एक्सपेक्ट करताय तो तुम्हाला नक्की भेटेल, पण त्यासाठी तुम्हाला आधी स्वतःवर एफर्ट्स घ्यावे लागतील आणि मग त्या मुलावर. तर अशा वेळेस ते मूल जे आहे त्याचा आत्म आत्मप्रचिती, त्याचं आत्मज्ञान त्याला खूप हाय लेवलचं असेल आणि तो अकॅडमिकली खूप बेस्ट परफॉर्म करेल. हे त्यांच्या रिसर्चचा आउटकम आहे. मला असं वाटतं यावर आपण नक्की विचार करायला पाहिजे आणि आजकालच्या आई वडिलांनी यावर फोकस केला पाहिजे. 16 वर्षानंतर त्या मुलाला तुम्ही डिसिप्लिन किंवा खूप स्ट्रिक्ट अनुशासन मध्ये किंवा डिसिप्लिन मध्ये ठेवू शकत नाही. तेव्हा तुम्हाला त्याला एका मित्रासारखं किंवा मैत्रिणीसारखं वागवावं लागेल. तेव्हा तुम्ही त्याच्याशी डिस्कस करू शकता. तेव्हा तुम्ही त्याला बळजबरी किंवा अनुशासनाने काही शिकवू नाही शकत. तर हे जेव्हा तुम्ही त्या मुलाचं संगोपन करताय, ह्या 3 स्टेजेसचं जर तुम्ही पालन केलं तर नक्की आपल्याला त्याचा आउटकम मिळेल. त्याच्यामुळे वाय चेंजेस वुड फॉलो युअर डिफाईन्ड डिसिप्लिन. का डिसिप्लिनची गरज आहे? आपण आज बघितलं की मुलांच्या झोपण्या उठण्याच्या वेळा बिलकुल बिघडलेल्या आहेत. म्हणजे जर शाळा नसेल तर मुलं 10 10 11 11 वाजेपर्यंत झोपलेले असतात. पण आपण बघितलेलं, आपल्याला का म्हटलं जाते की सूर्योदय आधी उठायचं, सकाळी लवकर उठून आंघोळ करून नंतर आपल्याला देवाची पूजा करून, म्हणजे जो ज्या धर्माचं किंवा ज्या पूजेचं पालन करत असेल, आणि त्यानंतर आपल्याला योगा करायचा, एक्सरसाइज करायचा, रनिंगला जा आणि मग अभ्यासाला बसा.
ह्या गोष्टी आपल्याला शिकवल्या होत्या आणि त्या गोष्टी खरंच खूप फ्रुटफुल आहेत. पण आजकालची मुलं हे गोष्टी फॉलो नाही करत. पण अगेन आय वॉन्ट टू टेल यू दॅट 5 ते 15 मध्ये जर तुम्ही प्रयत्न केला तर नक्की ते मूल ही त्यांना सवय पडेल. आणि एकदा जी सवय पडते ती आपण नाही म्हणजे ती सहजासहजी तुटत नाही. जर ही सवय तुम्ही आपल्या मुलांना त्या वेळेत लावली, जेव्हा 5 ते 15 हा एकदम गोल्डन पिरियड असतो, तेव्हा आई वडील नातेवाईक आणि टीचर्स यांनी जर एकत्रित येऊन हा एफर्ट्स घेतला तर त्यांची बौद्धिक विकास, त्यांचा आध्यात्मिक विकास, त्यांचा शारीरिक विकास ह्या गोष्टींची काळजी पण घेऊ शकतो. छोटे छोटे बेबी स्टेप्स जर आपण घेतल्या तर नक्की आपण याच्यावर कार्य करू शकतो. नंतर आपण बोलूयात हे हे म्हणजे चाणक्यांनी दिलेलं हे पालन पोषण होतं, जिथे आपण जिजामाता मी जसं आपण शिवरायांना त्यांनी मोठं केलं तिथे कोरिलेट करून आपण या बाबतीत बोललो. आता आपण आयडियाज ऑफ ट्रान्सफॉर्मेशन बद्दल बोलूयात. छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण कसं होतं या बाबतीमध्ये आपण बोलूयात. जिजाबाईंचा इन्फ्लुअन्स कसा होता. हिज मदर जिजाबाई शेप हिज कॅरेक्टर थ्रू स्टोरीज. जस्ट आता मी बोलले तुम्हाला की रामायण महाभारत आणि न्यायप्रियता काय असते किंवा मार्शल आर्ट्स काय असतं. मग घोडसवारी त्यांनी शिकवली त्यांना. आणि वेगवेगळे जे म्हणजे तलवारबाजी वगैरे हे त्यांनी खूप लहान वयामध्ये शिकवलं किंवा तेव्हा बुद्धी खूप शार्प असते आणि मुलं लवकर शिकतात त्या वयामध्ये. नंतर दादोजी कोंडदेव नंतर जेव्हा जिजाबाईंनी हा उपक्रम नंतर दादोजी कोंडदेवांच्या हातामध्ये दिला. इथे मी एक शब्द वापरेल. आपण सर्वांनी तो ऐकलाय, मॅट्रिक्युलेशन, मॅट्रिक आपण म्हणायचो, 10वीला मॅट्रिक म्हणायचो. मॅट्रिक्युलेशन ऍक्च्युली हा शब्द संस्कृत शब्द आहे. मातृकुलेशन. मातृकुलेशन म्हणजे मातेचं कुल किंवा घर सोडून दूर जाणं. जेव्हा किशोरावस्थेमध्ये मुलं असतात तेव्हा त्यांनी आईचं घर सोडणं खूप गरजेचं असतं. आईची जी ममता किंवा प्रेम आहे किंवा तिने जो दिलेला कम्फर्ट असतो त्यातनं मुलांना दूर जाणं खूप गरजेचं आहे. आजकालच्या जगामध्ये आपण बघितलंय की मुलांना असे अनुभव कमी मिळतात. मुलांना पण घरातून दारासमोर बस येते, बसमध्ये बसवतो, तिथे स्कूलमध्ये पण हात धरून त्यांना खाली उतरवण्यात येतं. मुलांना जी स्ट्रीट स्मार्ट हा शब्द वापरतात, स्ट्रीट स्मार्ट, इथे कुठेतरी आपली मुलं कमी पडतात. आपण त्यांना इतकं जास्त प्रोटेक्शन मध्ये ठेवतोय. 1 किंवा 2 मुलं असतात आपल्याला आणि त्यांना मला माहिती आहे बाहेरचा समाजही आजकाल म्हणजे तेवढा सेफ नाहीये. तर तिथे आपण त्यांची काळजी घेतोय पण त्या ओव्हर केअरमुळे मुलं पुढच्या म्हणजे येणाऱ्या जगासाठी मुलं आपली रेडी होणार नाही. तर तिथे कुठेतरी आपल्या पंखांमध्ये ठेवण्यापेक्षा थोडं आपले प्रोटेक्शन मध्ये त्यांना ठेवा. म्हणजे त्यांना बाहेर जाऊ द्या पण त्यांच्यावर वॉच ठेवा. त्यांना एक तर मार्केटमध्ये पाठवा, त्यांना हिशोब करू द्या. त्यांना दुसऱ्या गावाला आजीकडे वगैरे ट्रेननी किंवा बसनी किंवा व्हेकलनी त्यांना पाठवा पण त्यांच्यावर नजर ठेवा. राईट, त्यांची काळजी घ्या पण त्यांना एकटं उडणं शिकवा. ही गोष्ट खूप गरजेची असते. तेव्हाच आपले मुलं बेस्ट लीडर बनू शकतील. तर इथे जिजाबाईंनी त्यांना दादोजी कोंडदेव यांच्याकडे ट्रेनिंगसाठी ठेवलं होतं, जिथे त्यांना ऍडमिनिस्ट्रेशन शिकवलं, त्यांना लिडरशिपच्या सगळ्या क्वालिटी शिकवल्या आणि जेवढे तलवारबाजी सारखे किंवा मार्शल आर्ट सारख्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या दादोजी कोंडदेवांनी त्यांना शिकवल्या. नंतर बिटवीन एजेस 12 to 15 शिवाजी एक्सप्लोर्ड पुणेज हिल फोर्ट्स. तेव्हा त्यांनी आपल्या छोट्या मित्रांसोबतच जे त्यांचे मावळा मित्र होते त्यांच्यासोबत त्यांनी भौगोलिक जो नक्षा होता त्या पर्टिक्युलर एरियाचा त्यांनी इतक्या व्यवस्थितपणे त्यांची जाण करून घेतली. त्यामुळे हे जे जे त्यांचं युद्ध असायचं ते खूप म्हणजे म्हणजे कुणीही त्यांना हरवू शकत नव्हतं. कारण त्यांना सगळ्या इच अँड एव्हरी स्मॉल पार्ट्स ऑफ दोज माउंटेन्स अँड दॅट माउंटन एरिया ही वॉज वेल अवेअर अबाउट इट. त्यांना त्या भौगोलिक क्षेत्राची खूप चांगली जाण होती. त्यामुळे ते सगळे युद्ध जिंकायचे आणि त्या लहान वयामध्ये ते स्वतः त्यांनी ती लिडरशिप क्वालिटी डेव्हलप केली. म्हणजे ते तेव्हाच त्यांना त्या छोट्या मित्रांचे ते लीडर व्हायचे आणि म्हणायचे की आपण सोबत जाऊन हे युद्ध लढूयात. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट असते. तर जोपर्यंत मुलांना हे एक्सपोजर मिळणार नाही किंवा त्यांच्यामध्ये हे धैर्य किंवा परसिव्हरन्स येणार नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची भावना येणार नाही, तोपर्यंत ती लिडरशिप क्वालिटी डेव्हलप होणार नाही. तर हाही विचार आपल्याला करणं आजकाल खूप इम्पॉर्टंट झालेला आहे. हिअर लास्ट बट नॉट द लिस्ट, आयडियाज फॉर मॉडर्न मदरहुड. तर आजकालच्या आयएनसीटी माझ्याकडे काही आयडियाज आहेत त्या मी बोलू इच्छिते.
जेव्हा आपण टीव्ही बघतोय तर आपण काय कॉन्टेंट बघतोय किंवा जेव्हा मूवीज बघतोय तर आपण राईट कॉन्टेंट बघतोय का यावरही म्हणजे आईने विचार केला पाहिजे. आपण काय सिरियल्स बघतोय, कोणत्या स्टोरीज वाचतोय. अ, जेव्हा आपण हे वाचतोय आणि तो वेळ कदाचित चांगला किंवा वाईट म्हणजे एक मी टाइम असतो की हो मला एक स्वतःसाठी वेळ पाहिजे आईला. पण जेव्हा तुम्ही तुमच्या मुलासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताय तेव्हा आपला मुलगा काय बघतोय त्याच्या बाजूला बसून बघा. त्याच्यासोबत तशा गोष्टी वाचा. ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. क्वालिटी टाइम स्पेंड करणं मुलांच्या बाजूला बसून टीव्हीवर काहीतरी बघणं त्याला क्वालिटी टाइम नाही म्हणत. जेव्हा तुम्ही काही वाचताय किंवा पाहताय आणि तो कॉन्टेंट राईट आहे जिथे एक गुड ह्युमन बिंग तुम्ही तयार करताय, जेव्हा तुम्हाला 100% कॉन्फिडन्स आहे की मी माझ्या मुलाला चांगल्या व्हॅल्यूज शिकवतीये किंवा त्यांना मी एक इन्क्लुसिव्हनेस शिकवतीये ह्या कॉन्टेंटद्वारे किंवा ह्या स्टोरीद्वारे, तेव्हा त्याला क्वालिटी टाइम आपल्याला म्हणता येईल. मी माझ्या मुलाला इथे करेजियस बनवते, मी त्याला शिकवतेय की तू रनिंग शिक, मी तुझ्यासोबत खेळते किंवा मी तुला ही गोष्ट शिकवते किंवा तू योगा कर किंवा तू मार्शल आर्ट्स शिक. तर ह्या गोष्टी एनकरेज करणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि आईलाही त्याचं बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. Help them understand the world by showing how people in society are expecting different life and challenges. आपण जगामध्ये लोक कसं जीवन जगताय. आपण त्यांना फक्त ना खूप कम्फर्ट दाखवलेलं आहे. म्हणजे बेस्ट कार्स, बेस्ट बंगलोज, बेस्ट विलाज, आणि मग तुला पण असं मोठं झाल्यावर तुझ्याकडे पण असा बंगला पाहिजे, तुझ्याकडे पण खूप पैसे पाहिजे, आपण असं एरोप्लेन मध्ये फिरायला जायचं. ह्या गोष्टी मुलांना दाखवतोय. पण तुम्ही त्यांना कधी गळातळाच्या लोकांची अवस्था दाखवली आहे का नाही? आपण किती ब्लेस्ड आहोत, म्हणजे ईश्वराचा आपल्यावर किती लाख लाख उपकार आहे, आपण किती प्रिव्हिलेज आहोत की आम्हाला हे सगळं मिळालं. पण काही लोक अशा आहेत की ज्यांना जे आजही खूप प्रॉब्लेम फेस करतात. फॉर एक्झाम्पल, एखादं एनजीओ आहे किंवा एखादं अनाथ आश्रम आहे, तिथे त्यांना एखादी भेट द्यायला लावा. तिथे एखादं त्यांचा बर्थडे आहे किंवा एखादं छोटं मोठं ऑकेजन, खूप मोठी नाही पण एक छोटीशी भेट तिथे दिल्याने त्या मुलांना किती त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो. बिस्किटचे पॅकेट्स आहेत, चॉकलेट्स आहेत, आणि त्यांना तेव्हा आपण सांगू शकतो की ईश्वराचं आपण किती ग्रॅटिट्यूड दाखवलं पाहिजे, किती थँक्स म्हटलं पाहिजे की ईश्वर तुम्हाला किती छान लाईफ दिलं आणि हे लोक किती प्रॉब्लेम मध्ये. अशा अशा गोष्टी दाखवल्यामुळेच मुलांमध्ये संवेदना डेव्हलप होते. तर ही गोष्ट खूप गरजेची आहे आपल्याला मुलांना दाखवणं. म्हणजे जगा जगाची जे ओरिजिनल पिक्चर आहे हे मुलांना दाखवणं आपल्याला खूप गरजेचं आहे. नंतर त्यांना थोड्या दिवसांसाठी आपल्यापासून दूर पाठवणं गरजेचं आहे की ट्रिपवर पाठवा किंवा नातेवाईकांच्या घरी पाठवा किंवा दुसऱ्या सिटीमध्ये पाठवा, 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, जेणेकरून त्यांना ट्रॅव्हलिंग मध्ये काय काय चॅलेंजेस येतात किंवा कुणाच्या घरी जाऊन राहिल्याने आई आई पप्पा सगळं हातात आणून देतात. कुणाच्या घरी जेव्हा आपण राहायला जातो तेव्हा आपल्याला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागतात. त्याच्यामुळे मुलांची जी ते मुलांना एक नवीन प्रकारचं म्हणजे जीवन बघायला मिळतं. दुसऱ्या फॅमिलीमध्ये दुसऱ्या प्रकारचं लाईफस्टाईल असतं. तर त्याच्यामुळे मुलांमध्ये लाईफ कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. तर हे असे एक्सपिरियन्सेस आपल्याला मुलांना द्यावेत. इन अ सिटी, नियर बाय अ सिटी, थोड्या तासांसाठी त्यांना जाऊ द्यावं. त्यांना शॉप्स मध्ये भाजीपाला घेण्यासाठी त्यांना बार्गेनिंग शिकवावं. 10 रुपयाला आणि 8 रुपयाला, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मुलांना बार्गेनिंग करावं वाटत नाही, त्यांना निगोशिएशन आवडत नाही. त्यांना असं वाटत नाही नाही आम्ही शॉपिंग मॉलमध्ये जाऊ कारण तिथे फिक्स रेट असतो. पण जेव्हा पुढे ते ऑन्टरप्रनर होतील किंवा जेव्हा एम्प्लॉय म्हणून ते काही डेव्हलप करतील आणि त्यांना त्या गोष्टीचं मार्केटिंग करावं लागेल किंवा त्या गोष्टींची ऍडव्हर्टाइजमेंट करावी लागेल, तर तेव्हा त्यांना ते निगोसिएशन स्किल नसेल त्यांच्याकडे. ते त्यांना बाकी लोकांसोबत कोलॅबरेशन करता येणार नाही, त्यांना टीम सोबत राहता येणार नाही. तर त्यांना वेगवेगळ्या म्हणजे दुसऱ्या जेंडर सोबत, म्हणजे जर तुमच्याकडे फिमेल म्हणजे चाइल्ड आहे तर त्या मेल चाइल्ड सोबत इंटरॅक्ट कसं करावं किंवा वेगवेगळ्या जाती धर्म किंवा कम्युनिटीजच्या लोकांशी इंटरॅक्शन कसं करावं, ह्या गोष्टी शिकवणं खूप गरजेचं आहे. त्यांना त्याच्या बाबतीमध्ये सेन्सिटिव्ह करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी आपल्या मुलांना स्ट्रीट स्मार्ट बनवतील. कारण बाहेर गेल्यावर आपल्या पर्स किंवा आपले कपडे, आपली बॅग कशी सांभाळून ठेवायची, लोकांच्या हावभावावरनं ते लोक चांगले वाईट त्यांची सायकोलॉजी कशी रीड करायची, ह्या गोष्टीही मुलं शिकतात. आजकाल आपण त्यांना खूप सेफ झोन मध्ये ठेवलंय. तर इथे आपण हा फरक बघितला की जिजाबाईंनी
कसं शिवबाला मोठं केलं होतं, दादोजी कोंडदेवची ट्रेनिंग कशी होती, आणि आजच्या आईवर किती मोठी जिम्मेदारी आहे. जेव्हा एक मुलगा किंवा एक मुलगी आहे, तर तेव्हा त्या मदरहुड साठी किंवा त्या मातृत्वासाठी ती रेडी आहे का? आणि जर ती रेडी आहे असं म्हणते, तर मग तिला चेकलिस्ट पाहावी लागेल की तिने आध्यात्मिकरित्या, शारीरिकरित्या आणि मेंटली म्हणजे मानसिकरित्या ती ती तयार आहे का ह्या गोष्टींसाठी, आणि आपल्या होणाऱ्या बाळासाठी तिने स्वतःला रेडी केलेलं आहे का? तिने कुठलं ज्ञान ह्या जगामध्ये, माझ्या मुलाला जेव्हा मला जन्माला आणायचंय, कुठलं ज्ञान माझ्यासाठी हवं, किंवा त्याला मोठं करण्यासाठी कुठलं ज्ञान माझ्यासाठी हवं, तिने ह्याच गोष्टींसाठी तयार केले का, ते आपल्याला पाहावं लागेल. छोट्या बाळाला लगेच आपण 2-3 महिन्याच्या बाळालाच मोबाईल दाखवतो, मोबाईल त्याच्या हातात देतो. तर आपण हा विचार केलाय का, आपण एक 7-8-10 वर्षापासून मोबाईल वापरतोय ना, आणि आपल्या आजी आजोबांचे डोळे अजूनही चांगले आहेत, पण आपले डोळे आताच खराब व्हायला लागलेत. तर त्या छोट्या बाळाला तुम्ही एवढ्या लवकर मोबाईलची स्क्रीन दाखवताय, ते हे म्हणजे गरजेचं आहे का? त्याला लगेच ती स्क्रीन हातात देणं किंवा त्याला मोबाईलवर कार्टून्स दाखवणं. जेव्हा तुम्ही इंटरॅक्शन कराल, तुम्ही संवाद साधाल, तुम्ही त्याला छान छान गोष्टी सांगताल, तुम्ही त्याच्यासोबत खेळाल, त्याच्यासोबत टाइम स्पेंड कराल, तर एवढं डिजिटल वर्ल्डशी त्याला एकरूप करणं इमिडिएटली गरजेचं नाहीये. जेव्हा त्याला रिक्वायरमेंट असेल त्याच्या कामासाठी किंवा त्याच्या शिक्षणासाठी, तेव्हा तुम्ही त्याला डिजिटल कॉन्टेंट दाखवू शकता, किंवा त्याला मोबाईल स्क्रीन किंवा जे पण असेल म्हणजे कम्प्युटर स्क्रीनशी तो तेव्हा त्याला तुम्ही इंट्रोडक्शन करून देऊ शकता. या बाबतीत मी लास्ट बट नॉट द लेस सगळ्यात इम्पॉर्टंट आणि शेवटची गोष्ट इथे सांगेल की अं, मातृत्व हे जस्ट लाईक दॅट, इट्स नॉट अ जिम्मेदारी किंवा तुमची जबाबदारी नाहीये. मातृत्व ही एक खूप मोठी ईश्वराने दिलेली म्हणजे आपल्याला दिलेलं एक गिफ्ट आहे, आणि त्यासाठी त्या आईला तयार व्हायचंय. आणि जेव्हा त्या आईला तिथे तयार व्हायचंय, तर पूर्ण कुटुंबाने एकमताने तिला तिथे मदत करायची आहे. ती गोष्ट खूप गरजेची आहे. जेव्हा आपल्याला फॅमिलीमध्ये कोलॅबरेशन, कोऑर्डिनेशन असेल, आणि आपण एक रूपाने एक निर्णय घेऊन की हे बाळ जन्माला येतं आणि माझं काय उद्देश असेल ह्या बाळाला मोठं करण्याचं, ह्या गोष्टी जेव्हा क्लिअर असतील, तेव्हा नक्कीच आपण जिजाबाई सारख्या म्हणजे तो वारसा आपण पुढे घेऊन जातोय, तिच्यासारखी आई आपण बनवू शकतो. आणि माझ्या पोटाला एक शिवबाई येईल, किंवा माझ्या पोटाला एक सावित्रीबाई येईल, किंवा माझ्या पोटाला एक जिजाबाई येईल पुन्हा, ही गोष्ट आपण 100% म्हणू शकतो. कुठेतरी आपल्या ज्या जे नॉलेज आहे, बेस्ट नॉलेज, व्हॅल्यू एज्युकेशन आहे आपल्याकडे, थोडं रिकॉल करून पुन्हा एकदा पॉज बटन दाबून आपण ह्या गोष्टीला पुन्हा 100% एक्वायर करायचा प्रयत्न करत, हे लीडरशिप अशीच येऊ शकते जगामध्ये पुढे, जेव्हा एका राईट एज मध्ये तुम्ही त्या बाळाला राईट एज्युकेशन द्याल, राईट व्हॅल्यू सिस्टम त्याला तुम्ही शिकवाल, तेव्हाच तुमच्याकडे तुमच्या पोटाला बेस्ट लीडर आला असं तुम्ही म्हणू शकता. पण तिथे आईला क्वालिटी एज्युकेशन असणं, तिला ती रेडी असणं, किंवा फॅमिलीने रेडी असणं त्या बाळाला रेस मोठं करण्यासाठी, त्याचं नर्चर, पालन पोषण करण्यासाठी, ही गोष्ट तेवढीच इम्पॉर्टंट आहे. एवढं बोलून मी माझं व्याख्यान संपवते, आणि थँक्यू सो मच मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. वर्षा मॅम. धन्यवाद कशिश मॅडम. आपण सविस्तर असं या ठिकाणी मार्गदर्शन केलं. पालकांनी मुलांना कशा पद्धतीने संस्कार केले पाहिजेत, टीव्ही मूव्ही पाहत असताना कुठले पाहिले पाहिजेत, किंवा वाढदिवस साजरे करत असताना आपण त्यांना एक मूकबधीर विद्यालय असेल किंवा बाहेरचे विद्यार्थी, जे अशा शाळा आहेत अनाथाश्रम सारख्या, अशा ठिकाणी आपण जाऊन वाढदिवस साजरे केले पाहिजे. पण त्यांना आपण फार सेफ झोन मध्ये ठेवतो. त्यांना पण थोडे त्यांच्यावर एक गोष्टी काही सोपवल्या पाहिजेत, त्यांना सेल्फ काही गोष्टी करता आल्या पाहिजेत. हे जे तुम्ही सगळ्या जी गोष्टी सविस्तर सांगितल्या, त्या खरंच खूप महत्वाच्या होत्या. कारण ते काळाची गरज आहे. आपण पाहतो की कुठली आई लहान ला जेवण खाता देत असताना तो जर रडत असेल तर पटकन त्याला मोबाईल जवळ देते. तर ते आपणच कुठतरी चुकतोय, आणि त्याचे तेच संस्कार त्या मुलावर होतात. आणि आपल्याला वाटतंय की शिवाजी जन्मावा, दुसऱ्याच्या घरात जन्मावा, पण आपण पण कुठतरी जिजाऊ झालं पाहिजे. त्याशिवाय शिवबा सारखे व्यक्तिमत्व तयार होणार नाहीत. शाने गुरुजी सारखे व्यक्तिमत्व तयार होणार नाहीत. श्यामच्या आईसारखे पुस्तक वाचन त्यांना दिले पाहिजेत. धन्यवाद मॅडम. आपण या ठिकाणी पीपीटी प्रेझेंटेशन द्वारे एकदम एक सविस्तर असं सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं.
यापुढील भाग म्हणजे आभार प्रदर्शनाचा. मी प्रतिभा भवर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. हॅलो, हा बोला मॅडम, येते आवाज. आवाज येतोय ना? हो हो. सर्वप्रथम मी आजच्या वक्त्या डॉक्टर कशिश अख्तर मॅडम यांचं मनस्वी आभार एवढ्यासाठी मानते की मॅडम मला असा प्रश्न पडला होता तुमचा आभार मानायचं कोणत्या भाषेमध्ये, कारण तुमच्या नावावरून वाटलं तुम्ही हैदराबादच्या आहात आणि तुम्हाला मराठी येतं की नाही म्हणून हा प्रश्न होता. तुम्ही अत्यंत सुंदर असं मराठीतून भाषण केल्याबद्दल आणि तुमच्या भाषणातून फक्त जिजाऊचे शिवबा किंवा सावित्रीचे यशवंतच आम्हाला सांगितले नाही, तर आजच्या जमान्यातील त्यांच्यावर संस्कार कसे करावेत, कसे घडवावेत हे सर्व खूप छान आम्हाला या ठिकाणी सांगितलेले. याशिवाय पालकांनी मुलांची शारीरिक, मानसिक, सामाजिक, बौद्धिक जडणघडण कशी करावी याबद्दल सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. याबद्दल आजच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर कशिश मॅडमचं मी इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष या नात्यानं मनापासून आभार मानते. त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी सातत्यानं प्रयत्न करणारे आणि आमच्या या दुसऱ्या वर्षाचं दुसरं व्याख्यानमालेचं पुष्प गुंफण्यासाठी प्रोजेक्ट चेअरमन म्हणून लाभलेल्या वर्षा सरोदे मॅडम, डॉक्टर पावडे सर, शिक्षण मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील मोहेकर सर आणि त्यांचा सर्व स्टाफ, रोटरी क्लबचे अध्यक्ष माझे बंधू शिंदे सर आणि आज या व्याख्यानमाले ऐकण्यासाठी दूर दूरवरून जॉईन झालेले सगळे माझे बंधू भगिनी या सर्वांचं या ठिकाणी आजच्या व्याख्यानमालेमध्ये आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. कोणाला काही प्रश्न वगैरे विचारायचे आहेत का? ते काय ठेवायचंय का? हा काही असेल मनात तर विचारा, नाही तर दॅट्स ओके. थँक्यू ओके सो मच ठीक आहे. एव्हरीवन. थँक्यू मॅडम. या, थँक्यू सो मच सर. बाय बाय, गुड नाईट एव्हरीवन. शिंदे सर हा बोला सर, करूया. हे करा सर, ओके. संपून टाका.